नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढलाच पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं रत्नागिरी येथे वक्तव्य. सुधागड येथे वसुधा सोसायटीने सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर उभारलेल्या प्रवेशद्वारामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि विडसई ग्रामस्थ आक्रमक. प्रजासत्ताक दिनी लावली प्रवेशद्वारावरती बहुजन महापुरुषांची कमान. खेड दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदमांच्या मध्यस्थीने खेडमधील 7 पैकी 6 उपोषणे स्थगित. आज प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू होती उपोषणे. आणि खेडमधील किल्लेमाची येथे किल्ले रामगडावरती ध्वजारोहण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून किल्ल्यावरती फडकवला तिरंगा व भगवा ध्वज. पाहूया सविस्तर वृत्त. उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिनी छगन भुजबळ यांच्यावरती ताशेरे ओढले. मुख्यमंत्र्यांनी बोलल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचं देखील आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी स्पष्ट केलंय. पाहुयात नेमकं काय म्हणालेत आमदार भास्कर जाधव. भुजबळांना भारतीय जनता पार्टीच्या एका मोठ्या नेत्याने सांगितलं होतं की तुम्ही ओबीसीची बाजू घेऊन तुम्ही लढा. एकनाथ शिंदेना सांगितलं गेलं होतं की तुम्ही मराठ्यांची बाजू घेऊन लढा. आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा लढा लावण्याचा जो प्रयत्न सुरू झाला होता, माझ्या विधिमंडळातल्या एका भाषणांवरच भुजबळांचं भांडं उघडं पडलं. कारण भुजबळांना त्याच भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने सांगितलं होतं की तुम्ही जर आक्रमक झालात नाही तर तुम्ही जामिनावर आहात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून भुजबळ उसणं अवसांनी आणून लढत होते, परंतु उसणं अवसान ही लढाई जिंकण्याकरता उपयोगी पडत नाही हे कळल्यानंतर भुजबळांना घरी बसावं लागलं. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढलाच पाहिजे, तसेच कुणबी समाजाने देखील संयम राखावा, असं रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणालेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी रायगडमध्ये छत्रपती शिवरायांच्या चरणाला हात लावून बोललेल्या मराठा समाजाला आरक्षण देणारच या वक्तव्याची देखील आठवण करून दिली आहे. मला माहीत नाही, मी एवढंच फक्त सांगतो, मराठा समाजावर आरक्षणावर तोडगा निघेल की नाही, तो निघालाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भर त्यांच्या सभेमध्ये शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून सांगितलं पुतळ्याला की मी तुम्हाला आरक्षण देणार म्हणजे देणारच. आणि म्हणून हा फसवणुकीचा उद्योग हा सध्याच्या राज्यकर्त्यांनी केलेला आहे, त्यातून हा झालेला उद्रेक आहे. त्यामुळे त्याबाबत मी भाष्य करणार नाही. मी फक्त ओबीसी समाजाला सांगेन की संयम बाळगा आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना सांगेन की तुम्ही मराठ्यांना बोलल्याप्रमाणे आरक्षण द्या, आम्ही तुमच्या मागे उभे आहोत. उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या न खाऊंगा न खाने दूंगा या घोषणेवरती खोचक टोला लगावलेला आहे. रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिनी ते बोलत होते. पाहुयात नेमकं काय म्हणालेत आमदार भास्कर जाधव. एक नरेंद्र मोदींनी घोषणा दिलेली आहे, न खाऊंगा न खाने दूंगा, लेकिन जिन्होंने खाया है उसको हमारे घर में ही लाऊंगा, यही घोषणा उन्होंने करनी चाहिए. प्रजासत्ताक दिनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर विविध विषयांच्या मागणीसाठी तसेच विविध विषयांना अनुसरून व कार्यवाहीबाबत सुरू असलेल्या 7 उपोषणांपैकी 6 उपोषणे दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या यशस्वी मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. आज दिवसभर विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणे सुरू होती. प्रशासनाच्या माध्यमातून माजी आमदार संजय कदम यांनी सुवर्णमध्य काढत व संबंधित विषयाला अनुसरून असलेल्या कार्यवाहीबाबत ठोस आश्वासन घेऊन ही सर्व उपोषणे स्थगित करण्यात आलेली आहेत. उपोषणकर्त्यांनी देखील माजी आमदार संजय कदम यांच्या विशेष आभार व्यक्त करून त्यांच्या मागणीला प्रशासनाच्या मदतीने योग्य ती दिशा आणि न्याय दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कणकवली कलमठमधील एका भाजप कार्यकर्त्याने आक्षेपार्ह पोस्ट करून देखील त्याच्यावरती कारवाई न करता त्याला पाठीशी घालण्याचं काम कणकवली पोलिसांनी केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस स्टेशनवरती धडक दिली. काल जो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली शहरात जो प्रकार घडला, खरं तर हे कृत्य राणे भाजपच्या समर्थकांनी केलेलं आहे आणि त्याचे पुरावे आम्ही आज पोलीस स्टेशनला आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिले. त्याबाबत आम्ही तक्रार केली, आरोप केलेला. म्हणजे राणे समर्थक जो भाजपचा आहे त्याने त्या ठिकाणी देशविरोधी कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचं समर्थन कुठंतरी
राणेच भाजपकडनंच त्या ठिकाणी केलं जातं आणि एकीकडे आपला तो कार्यकर्ता असल्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचं काम आणि दुसऱ्या त्या ठिकाणी चुकीच्या माणसाला शिक्षा देण्याचं काम हा प्रकार या सगळ्या घटनेत झालेला आहे आणि म्हणून याबाबतचा आम्ही तीव्र निषेध या पोलीस प्रशासनाचा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। जे राणे भाजपचे समर्थक आहेत, जे देशविरोधी कृत्य करतायत, त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे। आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही देशाच्या बरोबर आहोत आणि आम्ही मुस्लिम विरोधामध्ये नाही, पण जो भारताच्या विरोधामध्ये, देशाच्या विरोधामध्ये जो कुठल्याही समाजाचा जर अशा पद्धतीनं अशांतता माजवत असेल, अशा पद्धतीनं कृत्य करत असेल तर त्याचा शिवसेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा त्या ठिकाणी प्रखर असा विरोध राहील आणि या सगळ्या घटनेचा योग्य तपास व्हावा। ज्याने चुकीचं कृत्य केलं त्याला शिक्षा व्हावी ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे। सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीने वाफेघरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावरती सुशोभीकरण करून प्रवेशद्वार उभारलेला आहे। या प्रवेशद्वारावरती 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून विडसई ग्रामस्थ व ऑल इंडिया पॅन्थर सेनेने शिवराय फुले शाहू आंबेडकर या बहुजन महापुरुषांची कमान थाटलेली आहे। याचवेळी विविध मागण्यांसाठी विडसई ग्रामस्थ सचिन वाघमारे यांनी ग्रामस्थांच्या पाठिंब्याने आमरण उपोषण केलं होतं। मात्र प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने आंदोलनकर्त्यात असंतोष खदगरत होता। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी वसुधा सोसायटीच्या प्रवेशद्वारावरती बहुजन महापुरुषांची कमान लावू असा इशारा दिला होता। अखेर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून बहुजन महापुरुषांची सर्वांग सुंदर आणि देखणी कमान उभारलेली आहे। आज पॅन्थरच्या माध्यमातून आज गावांनी त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक हिशोब झाला होता, एक म्हणणं झालं होतं की आपल्याला जे महापुरुष आहेत, आपण महापुरुषांचं या ठिकाणी अनुकरण करणारी माणसं आहेत, महापुरुषांना मानणारी माणसं आहेत। आज फुले शाहू आंबेडकरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेला मानणारी आम्ही लोक आहोत आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज जो हा गावचा जुना रस्ता होता, ह्या गावच्या जुन्या रस्त्याला त्यांनी जी काही कमानी लावलेली आहे, अतिशय गावची कमानी ही अतिशय सुंदर आहे। जो शासनाचा नियम आहे की आपलं गाव हे आपलं एकदम सुंदर असायला पाहिजे, आपल्या गावाच्या ज्या काही सुखसुविधा आहेत त्या सुंदर असल्या पाहिजेत। आज शासनाच्या नियमाला धरूनच या विडसईचे गाव आहे, त्या गावकऱ्यांचं एक स्वप्न होतं की मला या रस्त्याने जाता वेळेस आम्हाला एक स्फूर्ती मिळेल, आम्हाला एक ऊर्जा मिळेल, आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची माणसं आहोत आणि अशा प्रकारे त्यांनी हा इतिहास घडवलेला आहे। मी सांगेल की या इतिहासाला ऑल इंडिया पॅन्थर सेना संपूर्ण पाठिंबा देते। गेले 10-15 वर्ष झाले असतील ह्या उपोषणाला, एक 16 उपोषणं झाली माझ्या मते गाववाल्यांची। त्या 16 उपोषणापासून आत्तापर्यंत आमचे बांधव विडसई गावचे सुपुत्र सचिन वाघमारे यांचा हा आत्ताचं उपोषण चालू होता आणि या उपोषणामध्ये शासनाने आम्हाला केराची टोपली दाखवली। शासन आमच्या बांधवाचा अंत बघत होता आणि आमचा बांधव आजारी पडला आणि तो मरणाच्या खाईत आहे आणि याच चिडीमुळे आम्ही आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि विडसई गावचे आमचे सुपुत्र प्रशांतजी वाघमारे आणि विडसईमधील सर्व कार्यकर्ते मिळून आमचा जुना जो रस्ता होता त्या रस्त्यावरती या महापुरुषांची कमान आम्ही लावलेली आहे। फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही सर्व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उतरलेलो आहोत। जर का कुणी या ठिकाणी ही कमान उतरवण्याचा प्रयत्न केला तर हा फक्त विडसईचा विषय राहणार नाही, आता हा विषय सर्व समाज बांधवांचा झालेला आहे। या ठिकाणी आमचे सर्व ऑल इंडिया पॅन्थरचे सगळे पदाधिकारी, जिल्हा रायगड अध्यक्ष नरेश दादा गायकवाड हे सगळे पूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी आले, सर्व महिला विडसई ग्रामस्थ। तर या ठिकाणी आमचं एक स्वप्न होता की बऱ्याच वर्ष या ठिकाणी वसुधा सोसायटीचा राहुल भंगरलाल टिंबाडिया यांनी आम्हाला आमच्या रस्त्यावर शिवशोभा अतिक्रम केला होता, पण आमचं एक स्वप्न होता की तिथं भव्य दिव्य असे आमच्या थोर महापुरुषांची कमानी लागल्या पाहिजे आणि तो स्वप्न आमच्या या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील आकेरी माणगाव शिवापूर ग्रामीण रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मार्च 2022-23च्या अंतर्गत 2,15,00,000 रुपये मंजूर केले आहेत। या कामाला प्रशासकीय मान्यता 13 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थातच महाविकास आघाडी सरकारच्या काळात देण्यात आली। मात्र शिंदे फडणवीस सरकारने या कामाला स्थगिती दिली होती। न्यायालयाने स्थगिती उठवण्याचे आदेश दिल्याने आता हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। या कामाचं भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आलंय। गेली अनेक वर्ष आपण बघितलं असेल तर हा रस्ता कच्चा होता, तो आता डांबरीकरण झालेला आहे। त्याचबरोबर आपलं महत्त्वाचं एक आमचं स्वप्न होतं
की उपवडे हे पूल गेली बरीच वर्ष होत नव्हतं, परंतु आमदार साहेबांच्या प्रयत्नाने उपवडे पूलसुद्धा आज पूर्णत्वास आलेला आहे आणि आज त्याच्यावरून गाड्या वगैरे संपूर्ण जात आहेत, वाहतूक सुरू झालेली आहे. दुसरं जे आणखीन आमच्या या शिवापूरपर्यंतचा जो भाग आहे ते एक अजून पूल आहे ते दुकानवाडचं, त्या दुकानवाडच्या पुलालासुद्धा मंजुरी मिळालेली आहे. आणि रस्ता किंवा आपण पुलं, आंबेडीचं एक महत्त्वाचं पूल, साधारण 40 गाव त्याच्या पुढे येतात. तर अनेक दिवस गाड्या त्या ठिकाणी पावसात बंद राहायच्या. आपल्या दुकानवाडच्या पुलावर सुद्धा 8-8 दिवस गाडी राहायची. संपर्क 2-4 गावांचा एक 8 दिवस होत नव्हता. अनेक समस्या आमच्याकडे होत्या, परंतु आमदार साहेब या ठिकाणी आमच्या या भागाचं नेतृत्व केल्यानंतर, निवडून आल्यानंतर विकासाची गंगा या भागामध्ये त्याने आणलेली आहे. आज या दुकानवाड शिवापूर रस्त्याचं भूमिपूजन माननीय श्री आमच्या लाडके आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या हस्ते झालं आहे. मी स्वतः जेव्हा सरपंच होतो तेव्हा आमची सततची मागणी असायची की आमचं दुकानवाडचं ब्रिज, शिवापूरचा रस्ता हा पूर्णपणे चांगल्या पद्धतीचा व्हावा. त्यासाठी आमदार साहेबांनी आम्हाला वेळोवेळी वेगवेगळा निधी दिला, पण दुकानवाडचं ब्रिज हे सगळ्यात महत्त्वाचं ब्रिज आमदार साहेबांच्या माध्यमातून आज मंजूर झालेलं आहे. थोड्याच दिवसात त्याचं कामही सुरू होईल. त्यासाठी आम्ही सर्वजण आमदार साहेबांचे आभार मानतो. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायतचे नगराध्यक्ष मनोहर बाईत व राज्य शासन यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं आज प्रजासत्ताक दिनी जाहीर उपोषण छेडण्यात आलंय. आमदार राजन सळवी यांच्या माध्यमातून 8.65 कोटी रुपयाचा निधी रद्द करत इतर मागासवर्गीय आरक्षित प्रभागातील अण्णा साठे दलित वस्ती निधी इतर प्रभागात वळवण्यात आल्याने हे जाहीर उपोषण छेडण्यात आलंय. मी सांगून ठेवतोय, मी कलेक्टरला तर फोन करेन, मी प्रांताला फोन केलाय, शिव कुठे आहेत मला माहित नाही, त्यांनाही सांगतं नियमाच्या बाहेर जाऊ नका. अशा पद्धतीने मंजूर झालेली कामं तुम्हाला दुसरीकडे वळवण्याचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट, मागासवर्गीय निधी, मागासवर्गीय प्रभागातला नगरसेवकाला डावून तुम्ही दुसरीकडे कामं त्या ठिकाणी करताय. तुम्हाला आजच सांगून ठेवतो, उद्याच्या विधिमंडळामध्ये तुमचे कपडे उतरल्याशिवाय मी राहणार नाही. अभिज्ञा सतीश साठे व्यवस्थापकीय संचालिका असणाऱ्या मिरॅकल करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमी महाराष्ट्राचं उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती दिनांक 26 जानेवारी रोजी खेड एसटी स्टँड समोर यशोदीप बिल्डिंग येथे डॉक्टर विजय चांदणे, प्राध्यापक डॉक्टर चंदन वाघमारे, प्राध्यापक सतीश साठे, प्राध्यापिका रुपाली साठे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. मिरॅकल करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमी महाराष्ट्राच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना एक चांगली सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. या अकॅडमीमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार असून कोकणातील विद्यार्थी हा अधिकारी घडला पाहिजे यासाठी ही संस्था काम करणार आहे. आज या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून सतीश साठे व अभिज्ञा साठे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शक प्राध्यापक सचिन बांदिकरे, प्राध्यापिका सारिका बांदिकरे तसेच मिरॅकल करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमी महाराष्ट्राचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक व पत्रकार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते. 75व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आदरणीय साठे सरांनी खेडसारख्या ठिकाणी या मिरॅकल करिअर अकॅडमीचं उद्घाटन केलेलं आहे. ॲक्च्युली या करिअर अकॅडमीच्या माध्यमातून साठे सर कोकणातील मुलांच्यासाठी एक भरीव रूपाचं असं काम करत आहेत. म्हणजे नक्कीच त्यांच्या कामासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. म्हणजे कोकणातला आजचा विद्यार्थी पाहिला तर तो स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेतरी पाठीमागं पडतोय किंवा कोकणातल्या विद्यार्थ्याचा टक्का कुठेतरी कमी पडतोय अशी जाणीव साठे सरांना झाल्यानंतर त्यांनी मनोमन ठरवून या करिअर अकॅडमीची स्थापना केली. आणि जी उणीव होती या भागातली म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी नक्कीच साठे सर ते भरून काढतील आणि इथला विद्यार्थी किंवा इथला सक्सेस रेट जो आहे, टक्का आहे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचा, तो नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला पूर्ण झालेला दिसेल. आणि त्यांच्या करिअर अकॅडमीला आम्हा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा. मिरॅकल करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमी आपण खेडमध्ये सुरू करत आहोत. मी गेली 26 वर्ष श्रीमान चंदूलाल सेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी भूगोल या विषयाचं अध्यापन करीत आहे. आणि भूगोल ही सर्व शास्त्रांत जननी आहे. त्यामुळं आज आपण पाहतोय की स्पर्धा परीक्षा या सर्वत्र चालत आहेत, परंतु कोकणाचा विचार जर केला तर कोकण हा दुर्गम, अतिदुर्गम प्रदेश, डोंगराळ प्रदेश आणि या डोंगराळ प्रदेशामध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत हे कुठंतरी स्पर्धा परीक्षेमध्ये पाठीमागे पडत आहेत. आपण पाहतोय खेड हे शिक्षणाचं
केंद्रबिंदू सेंटर बनलेलं आहे आणि त्यामधून 10वी आणि 12वीतून विद्यार्थी चांगल्या गुणाने पास होत आहेत. परंतु त्यांचं पुढं काय हे जर पाहिलं तर पुढं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि म्हणून हे प्रश्नचिन्ह बाजूला करण्याचं काम माझ्या मनामध्ये बरेच दिवस होतं की कोकणातील विद्यार्थी हा क्लासरूम अधिकारी बनला पाहिजे. आपण पाहतोय कोकणातील अनेक विद्यार्थी आहेत. कुठल्याही संस्था घ्या, त्या संस्थेचा विचार जर केला तर संस्थेमध्ये पिऊन क्लार्क हे प्रामुख्याने कोकणातील आहेत. मात्र तिथला अधिकारी जर पाहिलं तर अधिकारी हा बाहेरचा असतो. मग असं का याच्या मुळाशी मी गेलो आणि मग लक्षात आलं की कोकणातील हा माझा बांधव आहे, हे माझे विद्यार्थी आहेत, हे कुठेतरी पुढे येणं गरजेचं आहे आणि माझा हा कोकणातील विद्यार्थी क्लासरूम अधिकारी मला झालेला पाहायचा आहे. आणि हे ध्येय माझ्या डोळ्याशी समोर ठेवून मिरॅकल अकॅडमी मी सुरू करत आहे. तर या मिरॅकल अकॅडमीतून निश्चितपणे क्लासरूम अधिकारीच घडवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. खेड यांच्या वतीनं तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा प्रबोधनकार ठाकरे उद्यानात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला खेडमधील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या स्पर्धेतील 15 विजेत्यांना सायकल भेट म्हणून देण्यात येणार आहेत. कोकणी मुस्लिम संघ खेडच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एवरीबडी. आज हा कार्यक्रम तारे जमी पर आज आम्ही हा 4था वर्ष मी घेतो आहोत. सीझन 4 आहे आणि हा तारे जमी पर हा एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, इंटर स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशन. ह्या ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये कमीत कमी 12 ते 15 शाळा सहभाग होत असते. आणि हा ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेण्याचा उद्देश असा की आज मुलांमध्ये, आज प्रत्येक शाळेमध्ये ड्रॉइंग हा सब्जेक्ट असतो. हा ड्रॉइंग सब्जेक्ट कशासाठी असतो की मुलांचा बुद्धिबळ वाढण्यासाठी. मग हा एक ड्रॉइंगच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये काय डेव्हलपमेंट्स, त्यांच्या विचार काय आहेत ते आपल्याला बघता येतात. तर हा कॉम्पिटिशनसाठी आज आम्ही कमीत कमी 15 सायकल्स मुलांसाठी आम्ही तयार केलेल्या आहेत. तसेच प्लास्टिक बॉटल जो जिता वही सिकंदर ह्याचाही आम्ही कॉम्पिटिशन ठेवलं आहे. प्रत्येक शाळेमध्ये आपण सर्वात जास्त जो प्लास्टिक बॉटल्स आणतील त्यांना आम्ही प्राइजेस ठेवलेले आहेत. तर माझे गेल्या म्हणजे प्रत्येक शाळेने 10,000 5,000 बॉटल्स कलेक्शन केलेली आहेत. तर मॅक्झिमम जे शाळेने आणलेले आहेत त्यांना आम्ही प्राइजेस डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तसेच प्रत्येक शाळेचे ड्रॉइंग टीचर्सनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. तसेच प्रत्येक पॅरेंट्सना मी धन्यवाद करतो आणि सर्वप्रथम मी सर्व प्रिन्सिपल्स तसेच सर्व मुलांचा खूप धन्यवाद मानतो. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्ताने प्रजासत्ताक दिनी 350 किल्ल्यांवरती पूजन व ध्वजारोहण संकल्प करण्यात आला होता. आज प्रजासत्ताक दिनी शिवरोही ट्रेकर्स खेड आणि किल्लेमाची घेरापालगड ग्रामस्थ मंडळ व किल्लेमाची उत्कर्ष मंडळ ठाणे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण समारंभ किल्लेमाची येथे किल्ले रामगडावरती संपन्न झालाय. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून तिरंगा व भगवा ध्वज फडकवण्यात आला. तर यावेळी गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासंदर्भात शपथ देखील घेण्यात आली. यावेळी खेडमधील असंख्य गिर्यारोहक, शिवरोही ट्रेकर्स खेडचे सर्व सदस्य, घेरापालगड ग्रामस्थ मंडळ यावेळीला उपस्थित होतं. गडकिल्ल्यांचे पावित्र्य मी सांभाळेन. किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारचा कचरा मी टाकणार नाही अथवा टाकून देणार नाही. गडावरील तट, बुरुज व इतर वास्तू यांना धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेईन. किल्ल्यांच्या परिसरातील नैसर्गिक वनसंपदा तसेच जैवविविधता यांचा मी आदर करेन आणि त्यांचा सांभाळ करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. गडकिल्ल्यांची भटकंती करताना स्वराज्याचा सोनेरी इतिहास मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि तो वारसा अभिमानाने जपेन आणि जगेन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आहे त्याच्या वतीने आजच्या दिवशी एक विशिष्ट कार्यक्रम राबवण्यात आला. आज आपल्या भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन होता आणि हे शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे 350वे वर्ष आहे. म्हणून या संस्थेतर्फे
350 गड किल्ल्यांवर तिरंगा फडकवायचा आणि भगवा फडकवायचा, म्हणजे तिरंगा आणि भगव्याचं ध्वजारोहण करायचं, ध्वजवंदन करायचं आणि हे सगळ्यांनी सकाळी 10 ते 11 या वेळातच करायचं असा कार्यक्रम होता. त्या अनुषंगाने त्या एरियातील गिर्यारोहक जे ग्रुप आहेत, फॉर एक्झाम्पल आमचं शिवरोही ट्रेकर्स आहे, तर आम्हाला इथला रामदुर्ग उर्फ रामगड म्हणजे किल्लेमाचेच्या मागील जो नवीन किल्ला आहे तो आम्हाला अलॉट करण्यात आला होता. आम्ही तिथे सर्वांनी जाऊन झेंडावंदन केले, तिरंगा फडकवला, भगवा फडकवला, राष्ट्रगीत गायले, छोटासा कार्यक्रम केला आणि परत आलो. असं ऑल ओव्हर महाराष्ट्र 350 ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 6 जूनला आता ह्या 350 किल्ल्यांवरचं थोडी माती आणि थोडं पाणी हे गोळा करून आणलेलं आहे. 6 जूनला रायगडावर हे माती आणि हे पाणी वापरून वृक्षारोपणाचा कार्यक्रम सगळ्यांचा ठेवलेला आहे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम हे रायगडला जाण्याचं निमित्त, पण त्या अनुषंगाने सगळे गिर्यारोहक गट एकत्र येतील आणि सगळ्यांची एकमेकांची ओळख होईल आणि अजून ऋणानुबंध वाढतील असा त्याच्या मागचा हेतू आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कोष्टियाळ येथे आजपासून हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी श्रीदेवी चौंडेश्वरीचा नवरात्रोत्सव संपन्न झाला आहे. 18 जानेवारीला सुरू झालेला या नवरात्र उत्सवाची सांगता काल भव्य रथोत्सवाने करण्यात आली. या नवरात्र उत्सवादरम्यान मंदिरात नियमित देवीची षोडशोपचार पूजा, श्री चंडिका होम व पूर्णाहुती, मालाबंधन, सत्यनारायणची पूजा, हळदी कुंकू, अभिषेक इत्यादी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. काल 25 जानेवारी रोजी श्रीदेवी चौंडेश्वरी मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. देवीच्या दर्शनासह भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतलाय. देवीच्या भव्य रथोत्सवाने या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड यांच्या वतीनं 75व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पेण तालुक्यातील खरोशी या गावी प्राथमिक शाळेतील 300 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय. सदर कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ पेणचे चार्टर्ड प्रेसिडेंट MJF लायन शशिकांत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष गणपत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक किशोर म्हात्रे, सेक्रेटरी लायन प्रदीप पाटील, खजिनदार लायन वीरेंद्र पटेल, शाळेचे सभासद तसेच खरोशी गावचे सरपंच, उपसरपंच, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते. आता वेळ झाली माझं कोकणच्या प्राईम टाइम मध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.